नमस्कार. आपल्याला एक देश आहे आणि आपल्याला एक पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवर राहणारी सगळी मानवजात आहे. प्रत्येक काळात मानवजातीची एकसारखी मनस्थिती असणं, मेंदूची स्थिती असणं, किंबहुना आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत किंवा जगण्याच्या व्यवहारांच्या बाबतीत एक मानसिकता असणं, असं काहीतरी घडताना दिसतं. आपल्यावर कुठल्या ना कुठल्या काळाचे, म्हणजे आपल्या सगळ्या पिढ्यांवर कुठल्या ना कुठल्या काळांचे तात्विक आणि विशेषतः आर्थिक तात्विक परिणाम झालेले दिसून येतात. आपले मेंदू त्या पद्धतीनं चालतात असं दिसतं. काय प्रभाव पडावा आपल्या मेंदूवर याचं कुणीतरी काहीतरी ठरवत असतं आणि आपण तशा पद्धतीनं वावरत राहतो. त्याला आपण संस्कृती असंही म्हणू शकतो. संस्कृती म्हणजे वागण्याची पद्धत, व्यवहाराची पद्धत, जगण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत. आणि ही बऱ्याचदा आपल्याकडे बोललं जातं. आपल्या राज्याची संस्कृती आहे, महाराष्ट्राची स्वतःची एक संस्कृती आहे, देशाची एक संस्कृती आहे, या असतील. पण याच्याशिवाय सुद्धा एक जागतिक मानवी संस्कृती असते आणि ती त्या त्या काळात प्रभाव पाडत असते. एक 2-4 खंडांचा तात्कालिक उल्लेख करू आणि मुख्य आजच्या भागावर येऊ की मोहेंजोदरो संस्कृती असं आपण म्हणत राहतो. त्यावेळेस इराणियन संस्कृती पण होती, माया, इंका अशा संस्कृत्या होत्या. या संस्कृत्यांमधले लोक एका विचारधारणेचे किंवा एका पद्धतीचं जगत होते. त्यांच्या मेंदूत ज्या काही जगण्याच्या कल्पना होत्या किंवा जे काही व्यवहार होते त्या व्यवहारांना त्यांची संस्कृती असं म्हणता येऊ शकतं. मधल्या काळात काय घडलं वगैरे हा भाग जाऊ देऊ, पण आपल्याकडं मोठा क्रांतिकारक बदल झालेला होता म्हणजे गौतम बुद्ध आणि महावीराचा काळ आहे. हा इराणियन संस्कृतीतनं आलेला जो काही एक भाग होता आर्य नावाचा, आणि तिथून घेऊन आलेल्या काही पद्धती प्रथा होत्या त्यांच्या पद्धती आणि प्रथांना विरोध करणारा एक महावीर आणि बुद्धाचा काळ आहे. तिथून या देशाचा ठळकपणे एक वेगळा सांस्कृतिक हिस्सा, लोकांच्या मेंदूतला एक सांस्कृतिक हिस्सा किंवा व्यवहाराचा हिस्सा जाणवत राहतो. आणि तेव्हापासून या देशात आर्य विरुद्ध भारतीय असा एक संघर्ष चालू असलेला आजही दिसतो. म्हणजे त्याची फलितं खूप दिसतात, खूप वेगवेगळी फळं दिसतात त्याची. ती अशी आहेत की यातनं बरेच प्रकार, आर्यांना विरोध करणारे किंवा आर्यांच्या एकूणच प्रथा पद्धतींना विरोध करणारे अनेक प्रकार भारतात जन्माला आले, अनेक संप्रदाय जन्माला आले, 27 संप्रदाय जन्माला आले. आणि जे एक मुख्य तत्वज्ञान मांडत राहिले की माणूस इथून तिथून एक आहे आणि माणूस केवळ माणूस आहे आणि त्याला कर्मकांडांची आणि दैवी शक्तींची वगैरे गरज नाही आणि भ्रामक जगण्याची गरज नाही, ज्योतिषाची गरज नाही, काही नाही, त्याला विज्ञानाची गरज आहे. ही मांडणी होत आली इथं. आणि त्यातनी उपज म्हणजे मग भारतीय संविधान त्यातनं जन्माला आलं, भारतीय राजकारण त्यातनं जन्माला आलं, गंगा जमनी परंपरा ज्याला म्हणतो आपण, आणि ती हिंदू मुसलमानांची नाही नुसती, मग ती सगळ्याच धर्मांची खिचडी पिचडी, जातींची खिचडी, आणि त्यांचं एकमेकांचं सांभाळणं, एकमेकांना पाळणं, एकमेकांच्या प्रथापद्धती अवलंबणं, आणि मी आणि माझा देव यांच्यामध्ये कोणी नको वगैरे अशा पद्धतीचं काहीतरी एक 2500-3000 वर्षाचं सांस्कृतिक संचित आहे आज. आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणजे महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, नेहरू आहेत, महात्मा गांधी आहेत, हे आपापल्या पद्धतीनं, पेरियार आहेत, आपापल्या पद्धतीनं या सगळ्याच्या मांडण्या करणारे. आणि 27 संप्रदाय आहेत. ते वारकरी महानुभाव आपण जे म्हणत राहतो हे त्या संप्रदायाचे, सूफी त्यातले आहेत, नाथ त्यातले आहेत, कबीर आहेत, प्रणामी आहेत, लिंगायत आहेत, जैन आहेत, शीख आहेत. असं ती एक परंपरा आहे जी गंगा जमनी तिचा पाया आहे. पण याच्या बाहेर सुद्धा जागतिक अर्थव्यवस्थेची एक तत्वज्ञानात्मक पातळी मांडणी असते आणि तिचा प्रभाव मेंदूवर पडत राहतो.
तर जगापासून बऱ्यापैकी तुटलेला जो काळ आहे आपला, आणि आशिया आणि भारत याची एक सांस्कृतिक रचना आहे, बौद्धिक रचना आहे आणि व्यवहारवादाची एक रचना आहे. तर याच्या बाहेर युरोप खंड आहे किंवा आफ्रिका आहे. तर आफ्रिका आशियाच्या स्वतःच्या काही प्रथा आहेत, स्वतःच्या जगण्याच्या पद्धती आहेत, स्वतःचे अर्थव्यवहार आहेत, स्वतःची शेती आहे, स्वतःचा निसर्ग आहे, स्वतःचं पर्यावरण आहे. यानं ती संस्कृती ठरत जाते, वैचारिक संस्कृती आणि व्यवहारिक संस्कृती, आर्थिक व्यवहाराची असेल, जगण्याच्या व्यवहाराची असेल, नीतिमूल्यांची असेल, ती ठरत जाते. तर आशियाई संस्कृती आहे, आफ्रिकन संस्कृती. आफ्रिकेमध्ये आशिया संस्कृतीत आक्रमणं खूप झाली, लढाया झाल्या, मारामाऱ्या झाल्या, तरीही आशियाई संस्कृती एकमेकांना घोळून घेत राहिली आणि शक्यतो गुलाम व्हायचं टाळत राहिली. कोणाचं ती जुळवून घेत राहिली दुसऱ्याची, पण गुलाम व्हायचं टाळत राहिली. तसं आफ्रिकेचं झालेलं नाही. आफ्रिका जो कोणी आक्रमक येईल किंवा जो कोणी आपल्यात मिसळेल येईल त्याची गुलामी करण्यात, आणि आजही त्या वृत्तीचे ते लोक आहेत. तर ते आफ्रिकेचं ते वैशिष्ट्य आहे. चीन, आपल्याकडचा आशियाकडचा रशिया आणि खालचा आशिया, मध्यपूर्व, हे सगळे आपण भावनात्मकदृष्ट्या आणि याच्यात जुळलेले आहोत. आपल्या लढाया झाल्या, संस्कृती संघर्ष झाले, काही असतील. यातलं आर्थिक व्यवहाराचं काय होतं, तर अरबांचं एक आर्थिक तत्वज्ञान काही काळापूर्वी होतं व्यापारातलं. ते प्रवासी म्हणून येत होते, व्यापारी म्हणून येत होते, नांदत होते, राहत होते, त्यांच्यात लग्नसंबंध होत होते, दीर्घ प्रवास करत होते हे लोक. म्हणजे आल्यानंतर 3-3, 4-4 वर्षाचे प्रवास होत होते. तर अरबांची संस्कृती ही बौद्धिक संस्कृती, विज्ञानाची संस्कृती, आर्थिक व्यवहाराची संस्कृती ही मलेशिया, थायलंडपासून स्पेन, इंग्लंडपर्यंत सगळीकडे पोहोचलेली होती. अरब फिरत होते जगभर आणि ते बराच काळ फिरत होते. मग या अरबांमध्येच अनेक पंथ, टोळ्या आणि काही तयार झाले आणि अरबांच्या एकूण याच्यात धर्मही जन्माला आले. अरबांच्या परिसरातच धर्म जन्माला आले, किंवा अरब कंट्रीजमधून किंवा अरब देशांमधून आलेल्या लोकांनी भारतात येऊन धर्म स्थापन केले, पंथ स्थापन केले. तर त्यात एक मिसळण दिसते, आर्थिक व्यवहाराची पण, आदानप्रदानाची पण, उसणं घेण्याची किंवा घेण्या देण्याचा व्यवहार. म्हणजे तू 1 किलो ज्वारी दिली तर मी तुला 1 किलो टमाटे देईन वगैरे, अशा पद्धतीचं जे पद्धत आहे देण्या घेण्याची, व्यवहाराची, अशा पद्धतीचा आशिया खंडाचा प्रवास दिसतो. आणि हा प्रवास आफ्रिकेपर्यंतही पोहोचलेला होता, युरोपपर्यंतही पोहोचलेला होता. तर आर्थिक नीतिमत्ता, आर्थिक व्यवहारवाद किंवा आर्थिक मेंदू, आर्थिक मनस्थिती ही एकेकाळी अरबांच्या सारखी होती, आपल्या तिन्ही खंडांची. अमेरिका हे वेगळं प्रकरण आहे, ते नंतर सापडलेलं प्रकरण आहे वसाहतवादानंतर. आणि गेली 600 वर्षे आपण आर्थिक व्यवहार अरबांना उलथवून टाकून युरोपियन देशांनी ठरवलं की आता जगभर आपण व्यापार करू आणि लूटमार करू. अरबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं, ते व्यापारासाठी हिंडत होते, ज्ञानासाठी हिंडत होते, स्वतःकडचं ज्ञान घेऊन फिरत होते. खूप मोठ्या वेगवेगळ्या विषयांची तत्त्वज्ञानं, वेगवेगळ्या विषयांची शास्त्र त्यांनी मांडली होती. आणि त्याला जवळजवळ एकूण 9-10 हजार वर्षाचा सगळा प्रवास आहे. म्हणजे शेतीचा इतिहासही ते लिहित होते, शेतीचे प्रयोगही करत होते, भूगोल आहे, रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, गणित आहे, भूमिती आहे, अशा अनेक गोष्टींचं संशोधन ते करत होते, वैद्यकीय शास्त्राच्या मांडण्या ते करत होते. तर ही खूप मोठी परंपरा आहे आणि ती अरबांकडे खूप काळापासून आहे. म्हणजे तिला 4-5 हजार वर्षाचा प्रवास आहे आणि त्याचा लेखी इतिहास तर 2000 वर्षाचा, 1000 वर्षाचा ठामपणे सापडतो. तर त्याचे प्रभाव आपल्या मेंदूवर राहिले आणि आपल्या नैतिकता तशा राहिल्या. आर्थिकही नैतिकता, जगण्याच्या नैतिकता आणि मानवी संबंधांच्या, एकमेकांशी असलेल्या संबंधांच्या नैतिकता, या सगळ्या अरबांच्या पद्धतीच्या राहिल्या, इराणी पद्धतीच्याच. हे सगळे एकच गोळामेळा आहे आणि ते लांबपर्यंत पसरलेलं आहे. चीन, रशिया, जपानपासून स्पेनपर्यंत, नॉर्वेपर्यंत, असं ग्रीनलँडपर्यंत असं पोहोचलेलं आहे. मग या सगळ्या आर्थिक व्यवहारांवर धर्मांचे काही परिणाम होत राहिले, धर्म राज्य करायला लागले. त्यातला मुख्य जो धर्म आहे आर्थिक व्यवहारावर लक्ष घालणारा किंवा आर्थिक व्यवहाराची नवी दिशा देणारा, त्याचं नाव इस्लाम. 14व्या शतकात मोहम्मद पैगंबरांना इस्लामची स्थापना केली आणि अर्थव्यवहाराला धार्मिक मिती आली. त्याच्या आधीच्या अर्थव्यवहाराला धार्मिक किंवा तत्त्वज्ञानाला धार्मिक मिती नव्हती, आर्थिक तत्त्वज्ञानाला म्हणतोय मी.
त्याला धार्मिक मिती नव्हती, ती मोहम्मद पैगंबरामुळं आली किंवा इस्लाममुळं आली आणि जग नव्यानं विचार करायला लागलं. आणि या 1400 वर्षापूर्वीच्या मोहम्मद पैगंबराच्या इस्लामच्या स्थापनेनंतर युरोपियन राष्ट्र ही स्वतंत्र झाली म्हणायला पाहिजे. अरबांचा जो आदानप्रदानाचा खेळ आहे, प्रवासाचा खेळ आहे, पर्यटनाचा खेळ आहे, विज्ञानाचा खेळ आहे, आर्थिक व्यवहाराचा खेळ आहे, व्यापाराचा खेळ आहे, यातनं युरोपियन राष्ट्रांनी स्वतंत्र व्हायचं ठरवलं. याचं खरं कारण ही जी कर प्रणाली आणि युद्धांच्या मारामाऱ्या, धर्मांच्या युद्धाच्या मारामाऱ्या आहेत, इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन यांची आपापसात जी मारामारी सुरू झाली, त्यातनं युरोपमध्ये ख्रिश्चनिटीची वाढ झाली, ज्युइझमची वाढ झाली आणि यातनं त्यांना लक्षात आलं की आपण आर्थिक व्यवहाराचा ढाचा बदलला पाहिजे आणि त्यातून ते लोक जग शोधायला निघेल आणि त्यातनं एक नवीन पद्धत सुरू झाली, वसाहतवाद. अरबांच्या पद्धती हळूहळू मिटवत जात ज्या जगाच्या तिन्ही खंडात पसरलेल्या होत्या, यांनी ते मिटवत नेत वसाहतवाद नावाची कल्पना आणली. त्यात व्यापार होता, त्यात दुसऱ्या देशांना जाऊन ठोकून काढणं होतं, मारामाऱ्या करणं होतं, युद्ध करणं होतं, युद्धासाठी नवी नवी शस्त्र शोधणं होतं, युद्धासाठी नवी नवी विज्ञानं शोधणं होतं, त्या विज्ञानांचा वापर करणं होतं, विज्ञानासाठीच नवी नवी औद्योगिक संरचना शोधणं होतं. असं काहीतरी त्यांचं सुरू झालं सगळं. आणि गेली 600 वर्ष वसाहतवादाची मानसिकता, आर्थिक मानसिकतासुद्धा, नैतिक मानसिकतासुद्धा, जगण्याचं आदानप्रदानाचा खेळ सगळा युरोपियन वसाहतवादाकडं गेला. 600 वर्ष युरोपियन वसाहतवादानं जगावर राज्य केलं आणि सगळ्या प्रकारचं राज्य केलं. तुमच्या अगदी शरीरावर सुद्धा तुम्ही कुठल्या फॅशनचे कपडे घालायचे, कुठल्या पद्धतीचं जेवायचं, कुठल्या पद्धतीचं राहणीमान, भाषा कुठल्या पद्धतीची वापराल, शेती कुठल्या पद्धतीनं कराल, विज्ञानं कुठल्या पद्धतीनं विकसित होतील, तुमच्या रस्त्यांचं, पाण्याचा, विजेचा प्रश्न कुठल्या पद्धतीनं सुटेल, या सगळ्याची संरचना गेल्या 600 वर्ष वसाहतवादाची आहे. हा जो वसाहतवाद आहे, आधीच्या अरबांच्या वसाहतवादामध्ये किंवा व्यापारामध्ये ते वसाहतवादी नव्हते, हे त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ते येऊन मिसळत होते, इथल्या भाषा शिकत होते, इथली ज्ञानं तिकडं नेत होते, तिकडची ज्ञानं इकडं आणत होते, हे सगळं चालू होतं. युरोपियन वसाहतवादाचा चेहरा आदानप्रदानाचा राहिला, व्यापाराचा राहिला, व्यवहारवादाचा राहिला, आर्थिक व्यवहाराचा राहिला, तरीही त्यात एक क्रौर्य होतं, दुसऱ्यांवर राज्य करणं आणि दुसऱ्यांचे मेंदू पूर्णपणे ताब्यात गेलं. अरबांच्या व्यापारवादात किंवा व्यवहारवादात किंवा तत्त्वज्ञानात हा वसाहतवाद नव्हता, एकमेकांचे मेंदू ताब्यात घेणं नव्हतं, एकमेकांचे मेंदू जाणून घेणं होतं. त्यांच्यामुळं त्या फार पद्धतीचा बदल नाही झाला. त्यांच्या जगण्यात हिंसा आणि क्रौर्य नव्हतं, त्यांच्या लढाया होत होत्या, मारामाऱ्या होत्या, पण ते एकमेकांचे मेंदू ताब्यात घेत नव्हते. उलट एकमेकांच्या मेंदूची बरोबरी करून दुसरं काय आहे आपल्याकडं शिकण्यासारखं पुढच्या माणसाकडं, अशा पद्धतीचं ते होतं. या युरोपियन वसाहतवादात मात्र हे अजिबातच नाही. युरोपियन वसाहतवादानं तुमच्या मेंदूत जे असेल ते असेल, ते कचरा आहे आणि तुम्ही क्षुद्र आहात, अशा पद्धतीची भावना तयार करून त्यांची तत्त्वज्ञानं, त्यांच्या फिलॉसॉफी त्या सगळ्या तुमच्यावर लादल्या आणि मेंदू नुसते ताब्यात घेतले नाही, तर तुमचे प्रदेश ताब्यात घेतले, तुमच्या आचरण पद्धती ताब्यात घेतल्या, तुम्ही किती हिणकस आहात आणि आम्ही किती उच्च आहोत, अशा पद्धतीचा वसाहतवाद, विकृत वसाहतवाद त्यांनी जगभर पसरवला. आणि आत्ता गेली 600 वर्ष आपण त्यांच्या पद्धतीचं जगत येतोय. अरबांच्या एकूण जगण्याच्या पद्धतीचं उद्ध्वस्तीकरण करून त्यांनी नव्यानं वसाहतवाद जो मांडला 600 वर्षात, त्याच्यात सगळे आचरण धर्म आपले तसेच आहेत. म्हणजे त्यातनं नव्या गोष्टी पण खूप जन्माला आल्या, त्या चांगल्याच होत्या. पण ते जे अरबांकडं समजूतदारपणा होता की इकडचं ज्ञान तिकडं किंवा इकडच्या वस्तू तिकडं आणि प्रगल्भता इकडची तिकडं असं करणं होतं, ते वसाहतवाद्यांकडं नव्हतं, या ब्रिटिश किंवा युरोपियन वसाहतवाद्यांकडं. आणि हे ख्रिश्चन आणि ज्यूंची युती होती. हा जो वसाहतवाद आहे त्यातला विकृती अशी होती की यांनी नवे शोध लावले तरी तुम्हाला तुमचे शोध बंद करायला लावून यांनी जगाकडनं स्वीकारलं फारसं काही नाही, पण जगावर खूप सारं लादलं. आणि खरं तर त्यांच्या आधीच्या अरब पद्धतीतनंच ते आलेलं होतं. उदाहरणार्थ सदरे आपल्याकडं असे घातलेच जात नव्हते, आपल्याकडं चड्ड्या, विजारी, पायजामे हे त्यांच्या पद्धतीनं घातले जात नव्हते, आता त्यांच्या पद्धतीनं घालायला लागलं. आपल्या केस कापण्याच्या पद्धती, चष्मे, लिहिण्याच्या पद्धती, शाळांच्या पद्धती, शिक्षणाच्या पद्धती, आरोग्याच्या पद्धती, याच्यावर वसाहतवादानं फार मोठा प्रभाव गाजवला आणि त्या पद्धतीचीच मनस्थिती सगळ्या जगभर तयार झाली. आत्ता आपण वसाहतवादी मानसिकतेचे आहोत.
आपला व्यवहारवाद, आपला आर्थिक व्यवहारवाद, आपली तत्त्वज्ञानं वसाहतवादानं पछाडलेली किंवा संमिश्र अशी आहेत. त्याला बाटलेला असाही शब्द आपण वापरू शकतो. तो वसाहतवाद आपल्या डोक्यात अफाट आहे आणि आपण तसेच जपतो. आपली विचार करण्याची पद्धत एवढंच कशाला, तर आपल्या कलाबिला होत्या, म्हणजे आशिया आफ्रिकेच्या अरबांमार्फत पसरलेल्या, चीनांमार्फत पसरलेल्या कला तत्त्वज्ञानं होती. पण गंमत म्हणजे आत्ता आपण त्यांच्या कला खूप स्वीकारलेल्या आहेत. आपली गाणी, आपली संगीताची वाद्य, साहित्य आपलं, आपली नाटकं, आपले चित्रपट, त्यांनी ते शोधले बिदले असं काहीतरी म्हटलं जातं. खरं तर त्याला एक शोध असं ते स्वतंत्रपणे लागत नाही. त्याला 30-40 लाख वर्षाचा खेळ लागतो किंवा 5-10 हजार वर्षाचा, 20,000 वर्षाचा खेळ लागतो. त्या खेळातनं ते जन्माला आले हे ते श्रेय देत नाही. त्यांनी शोधलं, ते विजा शोधल्या, चित्रपट शोधले, रेल्वे शोधल्या, उद्योग शोधले, कारखाने शोधले. हे सगळं मागच्या पूर्वाश्रमीच्याच कारकिर्दीतनं, मानवी कारकिर्दीतनं जन्माला आले असं ते मान्य नाही करत. याच्या मांडण्या अरबांनी केल्या होत्या, या उद्योगांच्या, शास्त्रांच्या, विज्ञानांच्या. त्यांचे आपण त्यांचे ऋणी आहोत, तेच आपले पूर्वज आहेत आणि त्यांच्याकडनं घेऊन आपण विकसित झालो असं ते म्हणत नाही. ते म्हणतात आम्ही शोध लावला, आणि ते असू दे, त्यांचं म्हणण्यापुरतं असू दे, पण त्याचा प्रभाव आपल्यावर राहिला आणि फार मोठा राहिला आणि आपण त्यांना ते श्रेय देत राहिलो. मागचा सगळा अरबांचा काळ विसरून किंवा अख्ख्या आशिया, आफ्रिका आणि युरोपच्या देशांचे मिश्रणाचा खेळ विसरून आपण या युरोपियन वसाहतवादाला खूप मान्यता देत राहिलो की यांनीच सगळं शोधलं. खरं तर त्यांच्या पूर्वजांनी ते शोधून दिलं होतं आणि त्यांनी ते विकसित केलं. ज्ञान किंवा कुठलंही विज्ञान एका रात्रीत विकसित होत नाही, त्याला खूप दीर्घ परंपरा असते आणि टप्प्याटप्प्यानं, कणाकणानं ते विकसित होत राहतं. तसं ते विकसित झालं. पण ज्यू आणि ख्रिश्चन यांना आपण असं धार्मिक उल्लेख खरं करायला नको, युरोपियन म्हणावं, पण तिथं 2 धर्म ते जास्ती होते. त्यांनी इस्लामला विरोध तर केलाच केला. इस्लामच्या आधीच्या अरबी आणि इराणी परंपरांना विरोध केला, चीनी परंपरांना विरोध केला, आशियाई परंपरांना विरोध केला आणि त्यांचं एक ज्यू आणि ख्रिश्चनांचं कडबोळं झालं आणि यांनी इस्लामला मारायचं किंवा सगळ्या वसाहती संस्कृती मारायच्या, यातनं राज्य तयार केली. त्यात त्यांची विकृती अशी होती की ते हिंसक होते. ते दुसऱ्यांवर ताबा घ्यायचे आणि सगळ्या प्रकारचा बौद्धिक बिौद्धिक प्रत्येक कणाकणावर त्यांची छाप दिसलीच पाहिजे, अशा पद्धतीची तत्त्वज्ञान पद्धत त्यांनी अंमलात आणली आणि ती सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला दिसते, आजही दिसते. यातला जो शेवटचा मुद्दा सांगायचा आहे असला, त्याला एक विचारधारा म्हणू आपण किंवा तत्त्वज्ञान म्हणू, फिलॉसॉफी म्हणू, तर ती वसाहतवादाची फिलॉसॉफी आहे. म्हणजे मला लहानपणी आठवतं की आम्हाला अमेरिकेचं भयंकर आकर्षण वाटायचं आणि आत्ता मी नव्या पिढ्या जन्माला येतात, त्या 16-17 वर्षाच्या असतात, तेव्हा पाहतो, तेव्हा त्यांना अमेरिकाच आवडते आणि तुकडा म्हणून युरोपियन. तर आपण युरोपियन वागायचं आहे, अमेरिकन वागायचं आहे असं काहीतरी झालं आहे. हे अमेरिका आलं कुठून, तर अमेरिकेचा शोध तर 400 वर्षापूर्वी लागला. तर युरोपियन संस्कृतीतनं अमेरिका स्वतंत्रपणे जन्माला आलेला देश आहे, म्हणजे उत्तर अमेरिका. युरोपियनांनी सगळ्या खालच्या वरच्या दोन्ही अमेरिकनांचा ताबा घेतला होता अमेरिकेचा आणि स्वतःची संस्कृती तर घालवली, तिथली संस्कृती मारली, जी काय असेल ते पर्यावरण मारलं आणि शेत्या विद्या सगळं ते त्यांनी युरोपियन पद्धतीचं केलं. यातनं अमेरिकेचं एकच नवीन गोष्ट राहिली की अमेरिका हा जगापासून तुटून असल्यामुळे, दोन्ही बाजूला मोठमोठे समुद्र असल्यामुळे, महासागर आणि संपर्क नसल्यामुळे त्यांनी त्यांची स्वतःची एक संस्कृती विकसित केली. जे युरोपियनच होते मूळचे, ते युरोपियनांचं बरंचसं नाकारलं त्यांनी आणि स्वतःचं तिथं विकसित केलं आणि गेले 100-1 वर्ष अमेरिकन संस्कृती, म्हणजे 400 वर्ष अमेरिकन संस्कृती म्हणून हळूहळू विकसित होत आली. तिथं लोकशाही त्यांनी शोधली. हे फार महत्त्वाचं होतं. अमेरिकन लोकांनी लोकशाही शोधली. त्याच्या आधी आपल्याकडे बुद्धानं वगैरे मांडली होती किंवा जगभरच्या काही लोकांनी मांडली होती. लोकशाही मांडत होते, प्लेटो, सॉक्रेटिस वगैरे लोकशाही मांडत होते, पण अमेरिकनांनी ती अंमलात आणली. म्हणजे संहिता असली पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं सगळ्यांना सन्मान असला पाहिजे वगैरे नवीन पद्धतीचं. तर 400 वर्षात विकसित झालेला हा देश गेल्या 2 महायुद्धांमध्ये हा दादा झाला. त्यांना मग शस्त्र विकसित केली आणि त्यात हीच लॉबी होती, ज्यू लॉबी आणि ख्रिश्चन लॉबीची एकत्र नांदत होती. पैसे ज्यूंचे होते आणि राहायला हे होते आणि संशोधकही ज्यूंमध्ये तयार होत होते, ख्रिश्चनांमध्ये तयार होतं. तर त्यांनी अमेरिकन संस्कृती नावाचं एक स्वतंत्र तयार केलं, अमेरिकन तत्त्वज्ञान नावाचं काहीतरी स्वतंत्र सुरू केलं, ज्याचा प्रभाव गेल्या 100 वर्षात सगळ्या जगभर पसरत राहिला. तर त्यात एक संघर्ष बारकासा असा लपलेला आहे की युरोपियन वसाहतवादाची तत्त्वज्ञानात्मक मांडणी आणि अमेरिकन अर्थवादाची नवीन तत्त्वज्ञानात्मक मांडणी
लोकशाहीवादी मांडणी यांचा संघर्ष होत राहिला. युरोपच्या सगळ्या राष्ट्रांमध्ये आजही राजे आहेत. एक राजा आहेच आहे, बाळगला प्रत्येक राजांना, स्वीडननं, स्पेननं, जर्मनीनं, किंवा जर्मनीचं माहीत नाही पण इंग्लंडनं, यांचे स्वतःचे राजे येतात आणि लोकशाही पण नांदत आहेत. अमेरिकेनं राजे उडवून लावले यातले. मुळात ब्रिटिश राजाचं स्पॅनिश राजे, स्पेनचे राजे किंवा स्वीडनचे राजे, फ्रान्सचे राजे यांचं वर्चस्व नाकारलं आणि अमेरिकेनं स्वतंत्र लोकशाहीची मांडणी केली. युरोपमध्ये आजही राजे आणि लोकशाही एकत्र नांदताना दिसतात. तर तो जो युरोपियन वसाहतवाद आहे तो अजून आहेच आहे. आपलेही राजे आपण घालून टाकले. आशिया खंडातनं बऱ्यापैकी राजे गेले, राजा चीनमधनं गेले, रशियातनं गेले, जपानमध्ये अजून राजे आहे. म्हणजे तो ब्रिटिश किंवा युरोपियन पद्धतीचंच तिथं लोकशाही आणि राजेशाही उपस्थित आहे आणि ती व्यवहारवादात दिसते. अमेरिकेनं ते नाकारलं. अमेरिकेनं 400 वर्षात राजे हळूहळू हलवून टाकले युरोपमधले आणि स्वतंत्र लोकशाही, स्वतंत्र राज्यकर्ते लोकशाहीतनं निवडून येतील वगैरे अशा पद्धतीची मांडणी केली आणि त्या अर्थानं ती जगातली सगळ्यात जुनी लोकशाही 400 वर्षाची. आणि आत्ता गेले 100 वर्षात महायुद्धांमध्ये सिद्ध असं झालं की अमेरिकेनं स्वतःला विकसित केलं आहे आणि जगावर त्या अर्थानं बौद्धिक राज्य करण्याची ताकद त्यांच्यात आहे. तो लोकशाही पसरवणं, राजे वगळून टाकणं किंवा राजांसह लोकशाही अशा पद्धतीचं आहे आणि काही ठिकाणी राजेशाही मान्य करणं, अशा पद्धतीची अमेरिकन मानसिकता, तात्विकता आपल्याला सगळीकडे 100 वर्षात दिसते. आत्ता झालं असं की दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945ला आपली सगळ्यांची मानसिकता अमेरिकन पद्धतीची झाली. आपल्या सगळ्या जगण्यात अमेरिकन पद्धत आहे. ब्रिटिश राज्य करत होते तेव्हा आपल्याला अमेरिकेचं आकर्षण नव्हतं. आपले लोक जाऊन लंडनला, इंग्लंडला शिकत होते. अमेरिकेला जाण्याची पद्धत फारशी नव्हती कारण ते फार लांब होतं. 1945ला अमेरिकेची दादागिरी सगळे जगभर सुरू झाली. त्यानं ज्या पद्धतीनं युद्धात भाग घेतला आणि करारी हार दिली, 2 गट पडले जगाचे. त्यात एक रशियाचा गट होता आणि दुसरा अमेरिकेचा गट पडला. ब्रिटिशांचा नाही. युद्ध सुरू केलं युरोपियन देशांनी. महायुद्धाची खुमखुमी युरोपियन देशांना होती, त्यांनी ती भागवली. पण त्यात मुख्य भूमिका किंवा त्यातलं वर्चस्व किंवा त्यातलं ताकदवान केंद्र किंवा त्याचा सेनापती हे अमेरिका ठरलं. पहिल्या महायुद्धातही ठरलं आणि दुसऱ्या महायुद्धात 100% ठरलं. या दुसऱ्या महायुद्धात युरोप उद्ध्वस्त झाला आर्थिकदृष्ट्या. आणि गमतीचा भाग असा आहे की मग अमेरिकन पद्धतीचा व्यवहारवाद, अमेरिकन पद्धतीचं तत्त्वज्ञान, अमेरिकन पद्धतीची आर्थिकता अशा पद्धतीनं विचार करण्याची जगाला सवय लागली. ते युरोपनंही स्वीकारलं, आशिया खंडानंही स्वीकारलं, जपाननं स्वीकारलं, ऑस्ट्रेलिया खंडानंही स्वीकारलं, जगभर स्वीकारलं गेलं. यात मध्येच ती जी मग अमेरिकन भांडवलशाही मनोवृत्ती असं जे आलं ते जगभर पसरलं. गंमत म्हणजे याच ज्यू भांडवलशाहीनं किंवा ख्रिश्चन भांडवलशाहीनं साम्यवाद जन्माला घातला. म्हणजे त्याचे जे उद्गाते आहेत त्या दोघांना पैसे देऊन साम्यवादाची लेखणी चालवून घेतली, त्यांनी लिहून घेतला ग्रंथ या भांडवलशाहीनंच. कोणी? ज्यू आणि ख्रिश्चन भांडवलशाहीनं, जिला अमेरिकन भांडवलशाही म्हणू आपण, त्या भांडवलशाहीनं साम्यवादाची पण मांडणी करून घेतली कार्ल मार्क्स आणि एंजल्सकडून किंवा एंगल्सकडून. आणि त्यांनी तो जगभर पसरवला. स्वतःच भांडवलशाहांनी स्वतः पसरवला. कारण भांडवलशाहांच्या डोक्यात ते होतं की कामगार विरुद्ध मालक अशी लढाई. मुळात एक लक्षात घ्या, अमेरिकन भांडवलशाहीचं मुख्य तत्व आहे जुगार खेळणं, पैसा कमवणं, व्यापार करणं, पण व्यापाराचा जुगार करणं. मी आणि माझ्याबरोबर आणखी कोणतरी दोघंही पार्टनर असू, पण दोघांमध्ये स्पर्धा पण असेल. म्हणजे भागीदार भांडवलशाहीत आपणच तयार करायचे आणि भागीदारांशी आपणच जुगार खेळत राहायचं. तू पुढं जातो का मी पुढं जातो, तू जिंकतो का मी जिंकतो, मी हारतो का तू हारतो, अशा पद्धतीची एक ज्यू मानसिकता या सगळ्या भांडवलशाहीत आली. आणि तिनं या सगळ्या जगाला त्या पद्धतीनं खेळवायला सुरुवात केली. ही अमेरिकन भांडवलशाही आहे. या जुगाराच्याच नादापायी किंवा या स्पर्धेच्याच नादापायी या ज्यू भांडवलशाहीनं किंवा अमेरिकन भांडवलशाहीनं साम्यवादाला जन्माला घातलं. पूर्ण भांडवलशाहीला विरोध करणारी स्वतःची यंत्रणा स्वतःच उभी केली, म्हणजे साम्यवाद. आणि साम्यवाद टिकला पण काही काळ. गंमत म्हणजे त्यांना त्यात रोमांचक आणि रोचक काहीतरी वाटत असणार. लढायला कोणतरी आहे, मग मी एक कारखानदार आहे, दुसरा एक कारखानदार आहे, वेळ आली आणि माझ्यात त्याच्या स्पर्धा झाली तर मी दुसऱ्याच्या कारखान्यात साम्यवाद घुसवून
त्या कारखान्याचं वाटोळं करेन आणि त्याचा विकृत आनंद घेईन की मी एका धंद्यात होतो आम्ही दोघं, त्यातल्या एकाला मी संपवलं, बरं तोही हाच प्रयत्न करत राहणार. तर हा जो रोमांचक खेळ आहे हा ज्यू भांडवलशाहीचं मुख्य वैशिष्ट्य आहे. यात क्रौर्य आहे, अमानवीपणा आहे यात, पण तो काही का असे ना साम्यवाद यांनी जन्माला घातला आणि साम्यवादात विकासही करून दिला काही देशांचा. पण साम्यवाद आणखी गंमत अशी आहे की साम्यवादी आजही अमेरिकेत साम्यवादाला म्हणजे अमेरिकन ज्यूंनीच साम्यवाद जन्माला घातला, हिटलरही यांनी जन्माला घातला होता, पण त्या साम्यवादाला जन्माला घालून ब्रिटिशांनी आणि अमेरिकांनी मिळून त्या साम्यवादाला शिव्या घातल्या जातात. साम्यवाद ही खलनायकी गोष्ट आहे असं अमेरिकेत बोललं जातं. अगदी ट्रम्पही म्हणत राहतो हे कम्युनिस्ट आहेत म्हणून. कम्युनिस्ट ही शिवी झाली आहे तिथली. गंमत आहे नाही, तर ती त्या विकृत मानसिकतेचं आहे. म्हणजे ती मानसिकता आपली पण आहे आता. अमेरिकन भांडवलशाही नावाचा प्रभाव गेल्या 100 वर्षात आणि विशेषतः 1945 नंतर सगळ्या जगभर पडला आणि त्यातनं सगळी व्यवस्था उभी राहिलेली दिसते आता. प्रत्येक देशात आहे ती. तुम्ही कुठेही जा चीनमध्ये सुद्धा अमेरिकन भांडवलशाहीचा प्रकार दिसतोच, जपानमध्ये दिसतो, रशियामध्ये सुद्धा दिसतो. भारत तर आहेच आहे. भारत तसा कुठल्याच एका विचारधारेचा नव्हताच कधी. आपण आशियाई संस्कृतीतले संमिश्र गंगाजमनी परंपरेतले लोक होतो. आले धर्म, आल्या जाती, सगळं आले देव, कुठलेही देव स्वीकारणं वगैरे, सगळे आर्थिक व्यवहार, शेती, उद्योग, सगळं आपण कारागिरी, सगळं पशुपालन, सगळं तसंच करत होतो. पण युरोपियन संस्कृतीचा पगडा मध्ये 600 वर्ष राहिला, पण गेल्या 100 वर्षात हळूहळू आणि विशेषतः 1945 नंतर आपण पूर्णपणे अमेरिकन भांडवलशाहीच्या तावडीच राहिलो. या भांडवलशाही विचारधारेला किंवा या तत्वज्ञानाला किंवा या व्यवहारवादाला, या आर्थिकतेला किंवा या आचरणाला, या जीवनशैलीला विरोध करणारे लोक आपल्याकडे झाले, जे गौतम बुद्ध, महावीरांपासून 27 संप्रदायांकडनं प्रेरणा घेऊन तयार झालेले लोक म्हणजे महात्मा गांधी, नेहरू आणि नेहरूंचं घराणं, ज्याला गांधी घराणा म्हणून ओळखलं जातं. नेहरू या व्यवस्थेला उत्तर देत राहिले. अमेरिकन भांडवलशाहीपासून दूर राहणं, 4 हात दूर राहणं, साम्यवादापासून 4 हात दूर राहणं आणि समाजवाद नावाची एक स्वतंत्र संकल्पना ती त्यांनी शोधलेली नव्हती, तर जगानं शोधलेली होती. तिचा अंमल करणं म्हणजे समाजवाद हे नेहरूंनी जे काय हाताळलं त्याचं कारण होतं साम्यवादाला आणि भांडवलशाहीला लांब ठेवणं आणि त्यातनं एक तिसरी व्यवस्था तयार करून आपला देश चालवणं हे नेहरूंचं मोठं वैशिष्ट्य होतं. आणि या साम्यवाद्यांना पण आणि भांडवलशाह अमेरिकेला पण म्हणजे रशिया, आपण उदाहरणासाठी म्हणू, आता रशिया पण त्या अर्थानं साम्यवादी राहिलेलं नाही, चीन पण नाही राहिलेला आणि अमेरिकन भांडवलशाही मात्र अजून आहे आणि ती टक्कर घेते, त्याच्यावरच यायचं आपल्याला. तर नेहरूंनी या दोघांनाही बाजूला ठेवल्यामुळं हे दोघंही त्या अर्थानं नेहरूंचे विरोधक राहिले. किंवा भारतीय नीती, अर्थनीती, राजकारणाची नीती, समाजकारणाची नीती, जगण्याची नीती, शेतीची नीती, उद्योगांची नीती, हे सगळं नेहरू गांधी ठरवत होते. आणि या नेहरू गांधींना संपवायचं याचे प्रयत्न हे अमेरिका आणि रशिया करत राहिले. त्यातल्या त्यात रशियानं आपल्याशी मैत्री केली, अमेरिकेनंही मैत्रीचं ढोंग केलं आणि भारतातले पंतप्रधान तुम्हाला जर व्हिडिओ पाहत असाल गुगलवर किंवा सोशल मीडियात पाहत असाल तर गांधी घराण्याचे, नेहरू घराण्याचे किंवा महात्मा गांधींच्या विचाराचे जेवढे पंतप्रधान भारतात झाले त्यांना अतिशय सन्मानाने त्यांनी वागवले दिसतं, कारण हे आपले कट्टर विरोधक आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. अर्थात कट्टर विरोधक हा शब्द खुनशी नव्हता, हे आपलं ऐकत नाही आहेत असं अमेरिकेच्याही लक्षात येत होतं आणि रशियाच्याही लक्षात येत होतं. त्यामुळे ते आदबीनं वागत होते. 1945 नंतर अमेरिकेनं पूर्णपणे सगळ्या मेंदूंचा ताबा घेतला जगाच्या आणि आत्ता आपण सगळे अमेरिकन आहोत. आणि आत्ता मुख्य मुद्द्यावर यायचं ते म्हणजे या विचारधारेची जी अतिरेकी वृत्ती आहे, खुनशी वृत्ती आहे, कुणालाही मारणं आहे, अमानवीपणा आहे, मानवीपणाला कलंक आहे, अशा पद्धतीची ही जी भांडवलशाही आहे, या भांडवलशाहीनं रशिया संपवला, साम्यवादाला माघारी नेलं बऱ्यापैकी. साम्यवादी देश तयार झाले होते खूप, पण अमेरिकन भांडवलशाहीनं हळूहळू राजकारण खेळत ज्यू लॉबी आणि ख्रिश्चन लॉबी आणि अमेरिकन भांडवलशाही लॉबी यांनी करत रशिया, चीन यांची साम्यवादाची मांडणी खोडून काढली आणि हंगेरी वगैरे, क्युबा,
पेरू, चिली वगैरे देशांमध्ये पोहोचलेला साम्यवाद स्वतः अमेरिकेतही पोहोचलेला साम्यवाद त्यांनी उखडून टाकला आणि साम्यवादाला भांडवलशाहीकडे आणलं. आत्ता चीन आणि रशिया ही जर साम्यवादाचे मोठे देश पाहिले तर यांच्याकडे लक्षात असं येतं की यांनी साधक भांडवलशाही स्वीकारली. अमेरिकेसारखी खुनशी आणि रक्तरंजित किंवा जुगारी पद्धतीची भांडवलशाही स्वीकारली नाही आणि आपल्या पद्धतीचंच एक नवीन भांडवलशाही यांनी विकसित केली, जिला साम्यवादी भांडवलशाही असं आपण आता सध्या विनोद म्हणून म्हणू शकतो किंवा गंभीरपणे म्हणू शकतो. तर रशिया आणि चीनची भांडवलशाही ज्या पद्धतीचं व्यावसायिकता आहे, ज्या पद्धतीची मानसिकता आहे, हे साम्यवादी भांडवलशाहीतनं आलं आहे आणि थोडंसं बौद्धिझममधनं आलं आहे. चीनचं तरी जपानचं तरी असं लक्षात येतं. चीन आहे, कोरिया, चीन, जपान ही भांडवलशाही राष्ट्र आहेत, पण ही बुद्धाच्या मार्गानं चाललेली राष्ट्र आहेत हे असं आपल्याला दिसतं. त्यांनी बुद्ध नाकारला पण नाही, बुद्ध स्वीकारला आणि खूप मोठा आहे. आणि थायलंड, मलेशिया या लोकांनी पण विकास केला आर्थिक, तोही बुद्धाच्या फिलॉसॉफीवर किंवा बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर नव्या पद्धतीची भांडवलशाही त्यांनी स्वीकारली. बौद्धिक भांडवलशाही असंही आपण याला म्हणू शकतो. बौद्धिकमध्ये बुद्ध आहे, म्हणजे हाही थोडा चमत्कृतीपूर्ण शब्द आपण तयार करू शकतो की बौद्धिक भांडवलशाही म्हणजे बुद्धाची भांडवलशाही, अशा पद्धतीची एक मांडणी या लोकांनी केलेली दिसते. आणि चीन तर त्याचं मोठं उदाहरण आहे. चीनमध्ये बौद्धिझम होताच, तिथं राजेशाही होती, तिथली राजेशाही उलटवून साम्यवाद तिथं आला, क्रांती झाली चीनमध्ये आणि त्याच्यानंतर औद्योगिक विकास सुरू झाला. पण 1980 नंतर त्यांनी बौद्धिझम हा सुद्धा त्या अर्थानं कर्मकांडाच्या पद्धतीनं जो शिल्लक होता तो बाजूला ठेवला. चीननं जी प्रगती केली ती फार मजेशीर आहे. म्हणजे ती बौद्धिक किंवा बुद्धाच्या पद्धतीची भांडवलशाही असं आपण आता म्हणू शकतो चीनबाबत. चीननं औद्योगिक विकासावर लक्ष दिला, चीननं शेतीच्या विकासावर, नागरिकांच्या जगण्यावर, आरोग्यावर, शिक्षणावर खूप प्रचंड लक्ष दिलं आणि ते भांडवलशाहीचं एक मॉडेल उचललं आणि प्रत्येक हाताला रोजगार दिला. प्रत्येक हाताला रोजगार ही बुद्धाची भांडवलशाही आहे. त्याचा स्वीकार करून चीननं हळूहळू 80 नंतर इथं प्रगती केली आणि आज चीन हा आर्थिक बाबतीत सगळीकडे जात आहे. पण चीनला ज्यू आणि ख्रिश्चन फिलॉसॉफी किंवा अमेरिकन भांडवलशाहीचं जे क्रौर्य आहे, हिंसा आहे, खुनशीपणा आहे, एकमेकांना संपवणं आहे आणि जुगार आहे, हे संपवायचं आहे. त्यांच्या जगण्यात ते दिसत नाही. चीन आणि भारत वैरी असं म्हटलं जातं, तर चीन लुटत राहतं भारताची भूमी, पण चीन भारताला खूप सामान पुरवत राहतं. तर त्यांना माल विकायचा आहे आपला आणि त्यांची यंत्र विकायची, त्यांचं तंत्रज्ञान विकायचं आहे, त्यांचं विज्ञान विकायचं आहे. तर ही वेगळ्याच प्रकारची हे आहे आणि चीनवाले आग्रह धरत नाही तुम्ही आमचं तत्त्वज्ञानात्मक पाळा म्हणून, तुमच्या मेंदूत आम्ही असलो पाहिजे असं चीन म्हणत नाही. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इंग्लिश भांडवलशाहीनं किंवा अमेरिकन भांडवलशाहीनं आपल्याला आग्रह केला की आमच्या भाषेत तुम्हाला शिकावं लागेल. एक लक्षात घ्या, चीन घुसलंय सगळ्या जगभर, सगळे जगभर घुसले, पण चीन मॅन्ड्रिनमध्येच तुम्हाला शिकावं लागेल, मॅन्ड्रिनमध्येच व्यवहार करावे लागतील असं म्हणत नाही. भांडवलशाहीचं मोठं उदाहरण म्हणजे जगभर ब्रिटिशांनी अमेरिकनांनी केलेला इंग्रजीचा प्रचार. इंग्लिश ही जागतिक भाषा करून ठेवणं हे सुद्धा त्यांचं विकृत स्वप्नच आहे. त्यात इतर भाषांचा अपमान होतोय आणि इतर भाषा आपण मारतोय हे त्यांच्या लक्षात नाही आलं. पण आर्थिक भांडवलशाही, आर्थिक तत्त्वज्ञान यातनं त्यांनी इंग्लिशला आदलं सगळीकडे. चीन ते म्हणत नाही आहे, रशिया पण नाही म्हणत आहे, अगदी जपान आणि उत्तर कोरिया पण नाही म्हणत आहे. ते हे बौद्ध तत्त्वज्ञानावर तयार झालेले लोक आहे. तुमचं तुम्ही जगा, आमचं आम्ही जगतो, पण आदानप्रदानाचा खेळ होत राहील जो अरबांनी केला. अरबांच्याच संस्कृतीचा नव्यानं विकास केला भांडवलशाही स्वरूप देऊन, तो म्हणजे चीन आणि रशियानं केला. आणि चीन खूपच मानावं लागेल. रशिया फारच पिछडेल गेला होता. अमेरिकेनं इतका संपवला रशिया आर्थिक बाजूनं किंवा औद्योगिक बाजूनं, पण रशिया टिकून राहिला एवढंच. पण रशियाच्या मागणं येऊन फार मोठी प्रगती करणं आणि रशियाच्या वरचढ ठरणं, रशियापेक्षाही श्रेष्ठ ठरणं, अशा पद्धतीची चीनची प्रगती दिसते. पण त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या जगण्यामध्ये आग्रहीपणा नाही आहे. कुठला? आमचा साम्यवाद स्वीकारावा लागेल, आमचं बौद्धिझम स्वीकारावं लागेल, आमची मॅन्ड्रिन भाषा स्वीकारावी लागेल, काहीही नाही. जे युरोपियनांनी केलं, आमचं लिटरेचर स्वीकारावं लागेल, आमचं तत्त्वज्ञान स्वीकारावं लागेल, काही नाही. त्यांनी तिथून आणून नाटककार इथं मोठे केले. इथं नाटककार होते भारतात, पण शेक्सपियर वगैरे फारच महान आहेत आणि अंतिमच आहे. जगभरचे नाटककार मेले, शेक्सपियर एकटाच महान, असं ते जे लादालादी आहे ना एकूण बौद्धिक आणि सांस्कृतिक, ह्या जे युरोपियन आणि अमेरिकन पुढं राहिले, तसं यांचं झालं नाही चीन आणि यांचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता चीनमध्ये 90% लोक हे पूर्णपणे नास्तिक आहेत. ते कुठल्याही धर्माचे नाहीत. ते फार महत्त्वाचं आहे.
रशियानंही लोक साम्यवादामुळे नास्तिक झाले, पण मग ते चीननं पण थोडंसं धार्मिक स्वातंत्र्य देऊन टाकलं, ती बंधनं उठवली, रशियानं पण उठवली. आणि लक्षात घ्या, चीनमधले 90% लोक हे कुठल्याही धर्माचे नाहीत. ते औद्योगिक प्रगती, व्यवहारवाद जगणं आणि त्या व्यवहारात खुनशीपणा नसणं, रक्तरंजितपणा नसणं, शस्त्र शोधतायत ते. पण अमेरिकन भांडवलशाही संपवायला शोधतात, युरोपियन भांडवलशाही संपवायला शोधतात. युरोपियन वसाहतवाद त्या अर्थानं 1945 नंतर अमेरिकेनं संपवलेला आहे. आणि आता येऊ इराणच्या युद्धावर, इराण, इस्रायल आणि अमेरिका. आत्ता मग भानगड अशी झाली, हा शेवटचा मुद्दा आहे, थोडक्यात उरकतो, नंतर बोलू वाटल्यास त्याच्यावर. पण अमेरिकन भांडवलशाही या पद्धतीचं जे 1945 पासून जगभर पसरलं, ज्यात युरोपसुद्धा मागं पडलं, युरोपनं अमेरिकन भांडवलशाहीचा स्वीकार केला. स्वतःचे जे त्याच्या आधीचे 550 वर्ष चालू असलेलं किंवा त्याच्या 525 वर्ष चालू असलेली जी स्वतःची वसाहतवादी मानसिकता आहे, यातनं युरोप मागं गेला. आणि युरोपनं काय स्वीकारलं तर रशियाची भीती होती, चीनची भीती होती. ते या भीतीपायी युरोपनं अमेरिकेची बांधिलकी स्वीकारली. 1945ला युरोप उद्ध्वस्त झाला होता महायुद्धात. त्यातनं युरोपला उभं राहायचं होतं, आणि युरोपला उभं राहायचं होतं तर त्यांना ती ज्यू आणि ख्रिश्चन लॉबी न सोडता उभं राहायचं होतं. आणि रशियाचा साम्यवाद स्वीकारायचा नव्हता. रशियाचे साम्यवाद ही तिथली शिवीच होती. आणि अनेक देशांनी, युरोपियन देशांनी पण हंगेरी स्वीकारलेलं होतं, पोलंड वगैरेनं खूप स्वीकारलेलं होतं हे साम्यवाद. तरी हा जो इंग्लंड अमेरिकेचा ज्यू लॉबीचा ग्रुप आहे, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटलीमधला, या लोकांना ते साम्यवाद नको होता या पद्धतीचा, रशिया चीन पद्धतीचा. म्हणून त्यांनी अमेरिकेची त्या अर्थानं मांडलिक पद्धतीची भूमिका स्वीकारली. 1945 झाली. आर्थिक कंबरडं मोडलेलं असल्यामुळं पण, आणि काहीतरी पुन्हा उभं राहायचं असल्यामुळे, आणि सगळा वसाहतवाद तोवर संपत आला होता जगभरचा त्यांचा. ती जी दादागिरी होती, देश ताब्यात घेणं होतं, रक्तपात करणं होतं, गुलाम करणं होतं, ते देश लुटणं होतं, हिंसा करणं होतं, ती संपत आली होती. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या आगमागे 1960पर्यंत युरोप जगातनं हटत राहिला. अजून काही ठिकाणी आहे, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणावरनं हल्ला तो, आणि अमेरिकेचा अंकित झाला. त्यामुळं अमेरिकन मानसिकता युरोपनं पण स्वीकारली. आणि आत्ता अशी झाली गोची की अमेरिकेनं जाहीरच केलं की आमच्या पद्धतीचा वसाहतवाद आम्हाला जगाकडे न्यायचा आहे. मग झगडा आत्ता जो चालू आहे, इराण, अमेरिका, इस्रायल युद्ध, हे त्याचं प्रतीक आहे. मध्यपूर्वेवर राज्य करणं, मध्यपूर्व ताब्यात घेणं, मध्यपूर्वेवर आक्रमण करणं, हे जे अमेरिकेनं केलं ते खरं कारण होतं चीन आणि रशियाला उत्तर देणं आहे, आणि आपल्या पद्धतीचा वसाहतवाद सगळीकडे नेणं आहे. अमेरिका हा नव्या पद्धतीचा आर्थिक वसाहतवादी देश आहे. आम्ही म्हणू तसंच जगात घडलं पाहिजे, हे 1980 नंतर अमेरिका फार ठामपणे सांगायला लागलं, आणि त्यासाठी सगळे प्रयत्न करायला लागलं. त्यासाठी त्यांनी गुप्तहेर संघटना उभ्या केल्या, युरोपियन गुप्तहेर संघटना आहेत, मोसाद आहे, CIA आहे, या उभ्या केल्या, आणि इस्रायल नावाचं राष्ट्र स्थापन केलं. याची खरी कारणं होती अमेरिकेचाच वसाहतवाद जगभर पसरला पाहिजे. अमेरिकन पद्धतीनंच सगळ्या जगातल्या माणसांना विचार करायची सवय लागली पाहिजे. अमेरिकन व्यवसाय, अमेरिका हा देश श्रीमंत म्हणून जगणं, महासत्ता म्हणून जगण्यासाठी जगातले सगळे देश अमेरिकेचे गुलाम झाले पाहिजेत, कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे, भाषिक, पोशाखांचे, फॅशन्सचे, चित्रपटांचे, नाटकांचे, कलांचे, शेतीचे, उद्योगधंद्यांचे. याचा प्रयत्न अमेरिका करत राहिलं, आणि त्यात ते यशस्वी पण झालं. मला जे लहानपणी अमेरिकेचं आकर्षण वाटत होतं, माझ्या मेंदूत तसं होतं, माझ्या पिढीच्या मेंदूत तसं होतं. याचं खरं कारण अमेरिकन मानसिकता देशात आपल्या पोचली होती आणि जगभर पोचली होती, जपानपर्यंत पोचली होती. जपानी पोरांनाही अमेरिकेचंच आकर्षण आहे, एवढं कशाला चीनी पोरांना आकर्षण आहे. चीनमध्ये अमेरिकन नावं घेणं स्वतःला, कोणते ब्रूस ली किंवा जॅकी चेन, ही त्याची उदाहरणं आहेत, आणि असे अनेक पोरं आहेत तिथं. जपानमध्ये पण अशीच पोरं आहेत. त्यांना स्वतःचं एक जपानी नाव असतं किंवा चीनी नाव असतं, आणि एक अमेरिकन नाव असतं, इंग्लिश. किंवा सगळे फॅशन्स, गाणी, पॉप, आणि हिप पॉप, आणि काय 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 असतं, खाणे, KYC, KFC, आणि ते मॅकडोनाल्ड, आणि हे सगळं, पेप्सी, पिझ्झे, हे सगळं जगभर गेलं. चीननं हे रोखून धरलं.
चीननं स्वतःची अर्थव्यवस्था तयार केली आणि चीननं नाकारलं काय तर अमेरिकन खुनशीपणा, अमेरिकन रक्तपाताची वृत्ती, बलात्काराची वृत्ती, किळसवाणी अमानवीयता हे चीननं नाकारलं, रशियानं पण नाकारलं. आणि 80 नंतर रशिया कोलमडल्यावर अमेरिकेची जी सत्ता, बौद्धिक सत्ता सगळ्या जगभर पसरली, तिला उत्तर देण्याचा प्रयत्न 80 पासून झाला. आणि हळूहळू 80 पासून आत्ता गंमत अशी त्याची परिणिती झाली इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धात. तोवर अमेरिकेनं सगळ्या मध्यपूर्वेवर ताबा घेतला होता. भारतीय व्यवस्थेवर 75 पासून ताबा घेण्याचा प्रयत्न करत होतं. 80ला रशिया कोलमडल्यानंतर अमेरिकन बौद्धिकतेनं भारतीय बौद्धिकतेचा ताबा घेतला स्पष्टपणे. CIAचे लोक इथं तयार केले. आपले पंतप्रधान CIAचे झाले. मोरारजी देसाई त्यातलाच, जयप्रकाश नारायण त्यातलाच. प्रयत्न इथेही होत राहिले आणि जगभर करत राहिले. मग आफ्रिकन देशांमध्ये लूटमाट करत राहिले. युरोप आणि अमेरिकेची युती राहिली, ही जगभरच्या साधन संपत्त्या लुटत राहिली. यांच्याच कंपन्या हेच येणार, मग तेल असतील, सोनं असेल, सगळ्या जगभरचं जे जे उरलंय, चीन आणि रशिया सोडल्या जे जे उरतं ते सगळं जग स्वाहा करणं हे रशिया आणि अमेरिका आणि युरोप मिळून करत राहिले. अमेरिका हा थोरला भाऊ झाला. एकेकाळचा रशिया, ब्रिटननं स्थापन केलेला देश, युरोपियनांनी स्थापन केलेला देश म्हणजे धाकटं पिल्लू, नंतर वाढत 1945 नंतर थोरला भाऊ झालं. रशिया धाकटा भाऊ झाला आणि दोघं भाऊ मिळून सगळीकडे खाऊ करत राहिले जगभर. याला उत्तर रशिया आणि चीननं दिलं. आणि या सगळ्या 80 नंतरच्या एकूण बौद्धिक अर्थव्यवस्था आहे किंवा व्यवहारवाद आहे किंवा तत्त्वज्ञान आहे, याच्या शेवटाची सुरुवात म्हणजे इराण, अमेरिका, इस्रायल युद्ध. सगळं मध्यपूर्व युरोपियनांच्या आणि अमेरिकेच्या ताब्यात होतं. आफ्रिका ताब्यात होतं. आशिया बऱ्यापैकी ताब्यात होतं. आणि भारत स्वतंत्र होता 1975 पर्यंत. पण हळूहळू अमेरिकेनं भारतालाही ताब्यात घेतलं. नरेंद्र मोदी हे त्या गुलामीचं प्रतीक आहे. भाजप आणि RSS हे त्या गुलामीचे प्रतीक आहे. हे CIAचे एजंट आहेत. ब्रिटिशांच्या काळातही होते आणि अमेरिकन पद्धती आल्या 1945 नंतरही आले. म्हणजे हे यांचं ते हिटलरवर प्रेम करायचं आणि ज्यू फिलॉसॉफी स्वीकारायची आणि गुलाम CIAचं राहायचं, असं या तिघांचं राहिलं. त्या अर्थानं यांना देश विकताना लाज नाही, संकोच नाही आणि ते त्या पद्धतीचे आहेत. आणि त्यांच्याच पद्धतीची मानसिकता आपल्याकडे आत्ता सगळ्या शिक्षण पद्धती, चित्रपट पद्धती, साहित्य पद्धती या अमेरिकन मेंदूनच विचार केले जाणारे आहेत. आणि युरोपला सतत कला संस्कृतीत मोठे आहेत वगैरे म्हणणारे आहेत. आधुनिक कोण आहे तर युरोप आहे. आपण आधुनिक नव्हतो का तर अजिबात तसं म्हणायचं नसतं. सतत युरोप आधुनिक आहे. मग तिथं झालेल्या क्रांत्या, रेनेसान्स वगैरे असे शब्द आपल्याकडेही चालतात. आपलं काय ते शोधत नाहीत. चीननं ते शोधलं आणि चीननं सगळं नाकारलं आणि स्वतंत्रपणे उभं राहिलं. आत्ता बुद्ध चीनमध्ये जिवंत आहे, पण बौद्धिझम नाही. मग बुद्धाचा वापर त्यांनी काय केला तर तिकीट काढा आणि बुद्ध पाहायला या, उदबत्त्या घ्या आणि बुद्धाला लावा, आमचं काही म्हणणं नाही. बुद्धाचा सुद्धा अगदी व्यावसायिक मांडणी, शांत व्यावसायिक मांडणी, साधक व्यावसायिक मांडणी त्यांनी केली आहे. आपल्याला ते जमलेलं नाही. आपण धर्माजातीत अडकून ठेवलं आपल्याला युरोपियनांनी आणि अमेरिकेनं, आणि आपण आता जातीय धर्माची भांडणं करतोय. त्यांनी ती जगभरही लावून धरली. धर्म ही सुद्धा आर्थिक भांडवली व्यवस्था आहे हे अमेरिका आणि युरोपनं जगाला शिकवलं. मारामारच मारामार आहे. धर्माची सुद्धा भांडवलं करायची. दंगली ह्या पैसे कमवण्यासाठीच असतात, युद्धही सुद्धा पैसे कमवण्यासाठी असतात. ही ज्यू आणि ख्रिश्चन मिश्रणाची गोष्ट आहे, भांडवल गोष्ट आहे. ही भांडवलशाही यांच्याकडं नाही, चीन आणि रशियाकडे. तर आत्ता भांडण कोणाचं चालू आहे तर चीन रशिया पद्धतीचं नव्या पद्धतीचा आर्थिक विकासाचा फॉर्म्युला किंवा तत्त्वज्ञान किंवा फिलॉसॉफी ही एका बाजूला 80 पासून विकसित झाली आणि अमेरिकन होतीच 45 पासून. तर अमेरिकन फिलॉसॉफी भांडवलशाहीची विकृत, ज्यू ख्रिश्चनांची आणि इराणियन, रशियन आणि चीनी संस्कृती विकासाची यांचा झगडा म्हणजे आत्ताचं जग आहे. आत्ता आपण सगळे गोंधळलेले आहोत. आपण अमेरिकेच्या तत्त्वज्ञानातनं, अमेरिकेच्या फिलॉसॉफीतनं, अमेरिकेच्या आर्थिक व्यवहारवादातनं बाहेर पडायला धडपडत आहोत. जग धडपडत आहे. ब्रिक्स त्यातनं जन्माला आलं आणि अशा बऱ्याच संस्था जगभर तयार झाल्या, संघटना तयार झाल्या, देशांच्या पण आणि समाजाच्या पण. तर आपण ओरिजिनली गंगा जमनीच आहोत आणि रशिया चीनला गंगा जमनी परंपरेचाच विकास करायचा आहे. मग औद्योगिक असेल, तात्विक असेल, कुठलाही असेल.
तांत्रिक असेल, वैज्ञानिक असेल, हा गंगा जमनी परंपरेचाच विकास करायचा आहे. त्यात बौद्धिझम आहे, बुद्ध आहेच आहे त्यात. आता अमेरिकन ज्यू अब्राहम ज्यांना हा धर्म स्थापन केला किंवा त्या पद्धतीची फिलॉसॉफी मांडली, अब्राहम विरुद्ध बुद्ध असं युद्ध चालू आहे असं दिसतंय आता. आणि इराणी युद्ध त्यातलं आहे. आता इराणी मुसलमान किंवा जगभरचे मुसलमान, चीनी, रशियन, ख्रिश्चन आणि बौद्ध हे एकत्र आलेले दिसतात. आणि ख्रिश्चन विरुद्ध ज्यू अशी भांडणं चालू आहेत. ती फिलॉसॉफिकल आहेत, ती आर्थिक आहेत. आर्थिकच फिलॉसॉफिकल आहे. हे फार महत्त्वाचं आहे. याचा उलगडा करत राहू. पण हे युद्ध या इराण, रशिया, चीननं जिंकणं का गरजेचं आहे, तर ती ज्यू आणि अमेरिकन फिलॉसॉफी आहे व्यवहारवादाची, जी सगळीकडं आक्रमण करते. आणि परवा 4 मार्चला दिल्लीत येऊन अमेरिकेचा माणूस आपल्या पंतप्रधान नावाच्या बुजगावण्यासमोर बोलला की आम्हाला अमेरिकन पद्धतीचाच वसाहतवाद भारतातही आणायचा आहे आणि आम्ही चूक नाही करणार. जी 20 वर्षापूर्वी आम्ही चीनच्या बाबतीत चूक केली की त्यांना वाढू दिलं जगभर, ती चूक भारताच्या बाबतीत नाही करणार, असं या 56 इंची भेकडासमोर अमेरिकेचा अतिशय पांडू नावाचा अधिकारी बोलून गेला रायसिना परिषदेत. आणि हा ऐकत बसला होता ठोंब्या. मी यातल्या चीन, रशिया आणि इराण या बुद्धिझमच्या फिलॉसॉफीत, बुद्धिझमच्या भांडवलशाहीच्या बाजूचा आहे. अमेरिकन आणि ज्यू भांडवलशाही, अब्राहमी भांडवलशाहीच्या बाजूला मी नाही. हे 3-4 धर्म अब्राहमी आहेत असं मी काल परवा सांगितलं. ज्यू, ख्रिश्चन, मुसलमान आणि भारतातले आर्य हे अब्राहमी आहेत. आणि हे जगाची हिंसक भांडवलशाही चालवतात, जुगारी भांडवलशाही चालतात. कारण दुसऱ्यांना मोडून टाकतात, खलास करून टाकतात. आणि जुगाराचा विकृत आनंद घेतला. जितमया अशा पद्धतीचं यांचं चालू असतं. तर ते नको आहे. जगाला शांत, सुंदर, विकसित भांडवलशाही हवी आहे, जी चीन, भारताकडं पण आहे, पण ती या भांडवलानं वाहिली आहे तिकडं. तर आत्ता चीन, रशिया, इराण, उत्तर कोरिया यांची जी युती होतीये ती प्रत्येकाला रोजगार, प्रत्येकाला शिक्षण, प्रत्येकाला मानवी सन्मान अशा बाजूची आहे. तर मी हिच्या बाजूचा आहे. त्यामुळं इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धात मी इराण, रशिया, चीनच्या बाजूला आहे. भारताचं काही ठरलेलं नाही. भारत एकटा पडलेला आहे. पण भारतीय जनता नव्हे. भारतीय जनता माझ्यासारखीच आहे. मी भारतीय जनता आहे ना, तर माझ्यासारखीच आहे गंगा जमनी. 27 संप्रदाय, बुद्ध, महावीर हे सगळं मानणार आहे आम्ही लोक. आणि औद्योगिक विकास झाला पाहिजे. त्या बुद्ध महावीरानंतर जन्माला आलेली 3-4 माणसं आपल्याला आठवतात. ती ठाम मोठी आहेत. नेहरू आहेत, फुले आहेत, आंबेडकर आहेत, गांधी आहेत. तर आपलं संपलेलं नाही. आणि त्याच्यानंतर आपण आहोत. बुद्ध महावीरापासून गांधी, आंबेडकर, फुल्यांपर्यंत, नेहरूंपर्यंत, तिथून आपण पुढं आहोत. तर आपण मुळात त्याच बौद्धिझमच्या भांडवलशाहीच्या मार्गाने आहोत. कष्ट करा, पैसे उभे करा आणि सगळ्यांना समान संधी द्या, सगळ्यांना समान समजा, मानवी किंमत द्या, या पद्धतीचेच लोक आपण आहोत. हे जे ज्यू, आर्य, ख्रिश्चन, अमेरिकन ख्रिश्चन, ज्यूंच्या नादी लागलेले, विशेषतः झायोनिस्ट. आणि या सगळ्यात एक मुद्दा बोललो पण मी, एक लक्षात घ्या, बहुतेक जग या बाजूचंच आहे. अमेरिकेला आणि इस्रायलला जगभर विरोध झाला खूप मोठा या युद्धाला. अजून एक मजेशीर जाता जाता संदर्भ द्यायचा तुम्हाला. इस्रायलमध्ये जेवढे जीव राहतात त्याच्यापेक्षा थोडे कमी आणि जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा जो जीव देश आहे त्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला? त्याचं नाव इराण. जगातले दुसऱ्या क्रमांकाचे जीव इराणमध्ये राहतात आणि त्यांना संरक्षण इराण सरकार देते. लढतंय झायोनिस्ट ज्यूंशी, इस्रायलशी लढतंय. आणि युद्धबंदी झालेली नाही आपण म्हणाल तसं. तर यांची खुमखुमी संपलेली नाही. ही संपवायची असेल तर चीन, रशिया आणि इराण युती राहणार. इराण टणक राहणार. इराण आत्ता ही सगळी अर्थव्यवस्था, ही सगळी तात्विक मांडणी, 6000 वर्षाची त्यांना परंपरा आहे स्वतःला. अमेरिका 400 वर्षाचं आहे. 4500 वर्षाचं ज्युइझम आहे. त्यातला तो झायोनिस्ट आहे ना, त्याचा इतिहास 100-150 वर्षाचाच आहे. झायोनिस्ट जो ग्रुप आहे
त्याचा घाणेरडा इतिहास 100-150 वर्षाचा आहे. आधी ते काड्या करतच होते जगभर, पण तो गटही छोटा आहे ज्यूंमधला. उरलेले ज्यू, उरलेले मुसलमान, उरलेले ख्रिश्चन आणि उरलेले बौद्ध, उरलेले हिंदू हे सगळे गंगा जमनी परंपरेचे आहेत. जग याच तत्वावर चालेल. अमेरिकेनं तात्कालिक ताबा घेतलेला होता, पण अमेरिकेच्या बुडावर लाद घालायचं काम, झायोनिस्टांच्या बुडावर लाद घालायचं काम आणि विकृत भांडवलशाही या जगातनं संपवायचं काम इराण करते. इराण हे नायक आहे असं मी परवा म्हणालो. रशिया, चीन त्याच्या मदतीला आहे आणि जगभरची जनता त्यांच्या मदतीला आहे. त्या झायोनिस्टांचे जे चमचे आहेत एप्स्टीन फाईलमधले ते सगळे जगभर आहेत. मोदी त्यातलाच आहे. हे तात्कालिक तिकडे आहेत आणि मोदीला कोणी नाही राहिलेलं आता. चीन, अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्याबरोबर हा आपला बाडगा एवढे 3च देशात राहिलेत. हे देश एकटे पडलेत जगभर. युरोप सुद्धा तुटला. युरोपच्याही लक्षात आलं मूर्खपणा आहे आपण अमेरिकेच्या नादी लागणं. तर अमेरिकन भांडवलशाहीच्या बाहेर येणं हे युरोप आता सध्या करत आहे. युरोपमध्ये बसलेले जे भांडवलदार जनता आहे, बौद्धिझमची भांडवलशाही, बौद्धिक भांडवलशाही, बुद्धाची भांडवलशाही, यात जी युरोपियन जनता बसलेली ना ती पण उकतवली आहे त्यांच्या राज्यकर्त्यांना, त्यांच्या राजांना, एप्स्टीन फाईलवाल्यांना, आणि ती सुटायला प्रयत्न करते. ते युरोपियन मध्यपूर्वेतले जनता उभी राहिली आता तिथल्या राजांच्या विरोधात. युरोपातली जनता उभी राहिली आहे तिथल्या सत्ताधीशांच्या विरोधात. अमेरिकेची जनता उभी राहिली आहे तिथल्या सत्ताधीशांच्या विरोधात. झायोनिस्ट अर्थव्यवहार, झायोनिस्ट फिलॉसॉफी, झायोनिस्ट मानसिकता हे संपवण्याचा प्रयत्न आत्ता जनताच करते आहे. आणि याला पाठिंबा चीनचा, रशियाचा आहे आणि आघाडीवर जाऊन लढतोय. त्याचं नाव इराण. तिथल्या ज्यूंना तो सांभाळतोय. हे मजेशीर आहे. नसेल कळलं तर मला विचारा. पण या पद्धतीचं काहीतरी डोक्यात येत राहतं. ती मांडणी केली, करण्याचा प्रयत्न केला. कदाचित चुका झाल्या असतील बोलताना, काही लक्षात येत नसतील मध्ये, आपण चर्चा करू, संवाद करू. काही विचारावं असं वाटलं तर जरूर विचारा. धन्यवाद.